वसमत तालुक्यातील मोहगाव ते फतेपूर शिवारातील मातोश्री पांदन रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहावयास मिळाला। ह्या रस्त्यावर केवळ काळी माती टाकून हे काम केले जात आहे। हे काम अंदाजपत्रकानुसार दर्जेदार व्हायला पाहिजे अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत। कामाबाबत शेतकऱ्यांनी संबंधित इंजिनियरला विचारपूस केली, परंतु इंजिनियर सूरज विलास बोंडे यांनी गुगलवर जाऊन चेक करा, मी बाहेर आहे अशी गैरजिम्मेदार उत्तरे शेतकऱ्यांना दिली। इंजिनियरच्या आशीर्वादाने गुत्तेदार निकृष्ट काम करत असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला। पावसाळा तोंडावर आल्यामुळे हे काम मजबूत आणि दर्जेदार व्हावे अशी मागणी शेतकरी करत आहेत। या प्रकरणी गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी स्वतः लक्ष घालून कामातील चुका दुरुस्त कराव्यात आणि हे काम पावसाळा सुरू होण्या अगोदर पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा संबंधित गुत्तेदार व इंजिनियर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला। यावेळी काशीनाथ नाईक, केशव नाईकवाडे, मल्लिकार्जुन नाईकवाडे, कामाजी नाईकवाडे, हनुमंत नाईकवाडे, अमरबिन चाऊस, सेवतराव नाईकवाडे, सिद्धार्थ मोरे, विठ्ठल मोरे, लक्ष्मण मोरे, सूर्यकांत टाक, शेख इस्माईल, शेख अयूब, अशोक डोने, विकास तांबोळी, संभाजी डोने, दशरथ डोने, नरेश टाक, भाऊराव जाधव, बालाजी जावळे, मारुती माने, साहेबराव तांबोळी, काशीनाथ नाईक, पंडितराव डोने या शेतकऱ्यांची उपस्थिती होती। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। इथं आम्हाला मजबूतीकरणच्या वाट आमदार फंडातून भेटलेलं आहे आणि हे नुसती काळी माती उकरून वरती टाकायलेत। आम्हाला आमचे वाहनं मग करून काय उपयोग होणार नाही, उलटे आमचे वाहनं जास्ती फसणार आहेत। आमचा म्हणणं आहे एस्टिमेटच्या हिशोबाने त्यांना काम करावं। आम्हाला एस्टिमेट दाखीना, कोणी गुत्तेदार येईना, आम्ही 3 दिवसापासून बेजार आहेत आणि वाट इकडे तिकडे करायलेत। शेतकऱ्यांना म्हणलं की बाबा तू एस्टिमेटच्या हिशोबाने काम करते, ते शेतकऱ्याच्या वाटामध्ये वाट टाकून दिली, ते खूप त्रास द्यायलेत, कोणीच यायला तयार नाही। आम्हाला या कामावर रोजदार आले होते का? नाही, मशीनला काम केलं, रात्रीच्या वेळेस काम केलं मशीनला। रोजदार वगैरे नाही, कोणीच नाही, काळी माती टाकायला। आणि आमचं म्हणणं आहे फक्त त्यांना मुरुम टाकावर, आमच्या वाट करून काय उपयोग होणार नाही, ते आम्हाला खूप त्रास होणार आहे। पुन्हा उमाजी नाईकवाडे, शिवार फतेपूर आणि इकडून मोहगाव या दोन्हीच्या मधामध्ये पांदान रस्ता आहे। हे पांदान रस्ता 10 वर्षापूर्वी आम्ही माती दोन्हीकडून नाल्या 33 फुटाचा पूर्ण केलेला होता। आता त्याच्यावर आम्हाला शासनानं मजबूतीकरणचं काम दिलेलं आहे, पण याच्यावर कोण गुत्तेदार काळी माती ढिगर लावून भरीत आहेत। कला कामगार नाहीत, हे मशीननं JCPनं काम चालू आहे। त्या अडचणी आमचं म्हणणं एकच आहे की माती बाजूला टाकून याच्यावर ढबर टाकून मुरुम टाकून रस्ता मजबूतीकरण करून द्यावं। अडचण म्हणजे काय की आता जे काम आहे आलेलं आहे ते दोन्ही साईडने चाऱ्या खंदून त्याची माती जी आहे ती रस्त्यावर टाकली चालली आहे। या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोललो असताना त्यांची एकदा भेट झाली होती। त्यांना बोललो असताना त्यांचं म्हणणं आहे की माती टाकल्यानंतर आम्ही याच्यावरती ढबर आणि नंतर मुरुम टाकणार आहोत। पण सगळ्या शेतकऱ्यांची अपेक्षा एवढीच आहे की जेवढा रोड एस्टिमेटमध्ये ज्या प्रमाणात मंजुरी झालेली आहे, मग ते जे काय असेल ते त्यांनी यावं, सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, मार्कआउट टाकून त्यांनी सगळ्या व्यवस्थित गोष्टी कराव्या एवढी अपेक्षा आहे। शेतकरी एकदम मनाने मोकळे आहे तिथले, कारण मी पण शेतकरीच आहे। तर हे करत असताना सगळ्यांचं म्हणणं असं की आमचं 2-2, 3-3 फूट गेलं तर हरकत नाही, पण रस्ता हा चांगला मजबूत व्हावा, कारण मजबूतीकरणाच्या नावाखालीच हा रस्ता मिळालेला आहे। अपेक्षा एवढीच आहे की ते जे काही एस्टिमेट आहे ते एस्टिमेट प्रमाणे त्याची लांबी किती आहे, त्याची रुंदी किती आहे, काय होणार, कसं होणार, या सगळ्या लोकांना, इथले काही सिनियर लोक आहेत त्यांना घेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन रस्ता हा कायमस्वरूपी आणि मजबूत झाला पाहिजे। शंका एवढीच आहे की आता पावसाचे दिवस येणार आहेत आणि आता जर काळी माती टाकली तर हे रस्ता दबल असं आम्हाला सगळ्यांनाच वाटते। सगळ्या शेतकऱ्याचं म्हणणं हेच आहे की इथं कुठलाही काही विरोध नाहीये, सरकारचं काम आहे, चांगली गोष्ट आहे, पण मजबूतीकरणच्या नावाखाली मिळालं असं तर मजबूतीकरणच झालं पाहिजे। इंजिनियरची काल भेट झाली होती, त्यांनी तसं बोललेत, पण आज काय त्यांना संपर्क केला ते कुठेतरी बाहेर साईटवर गेले तसं कळाले।